नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। वट सावित्री व्रतामध्ये काय खावे आणि काय नाही? वट सावित्री व्रतामध्ये काय खावे असा प्रश्न अनेक महिलांना पडतो। जगभरात विविध प्रकारचे व्रत पाळले जातात। त्यापैकी एक वट सावित्रीचा उपवास आहे, जो भारतभर प्रसिद्ध आहे। हिंदू धर्मातील विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आणि आनंदी आयुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात। वट सावित्री व्रत हे सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते। सत्यवान सावित्रीची कथा वट सावित्री व्रताशी निगडीत आहे, जिथे सावित्रीने तिच्या संकल्पाने सत्यवानाचे जीवन यमराजाकडून परत आणले असे म्हटले जाते। आणि म्हणूनच हिंदू धर्मातील सर्व स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी प्रतिज्ञा घेतात आणि वट सावित्री व्रत पाळतात, ज्यामुळे त्यांना आनंदी जीवनाचे वरदान मिळते। सर्व प्रकारच्या उपवासात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते। त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वट सावित्री व्रतामध्ये काय खावे हे सांगणार आहोत। वट सावित्री व्रतामध्ये काय खावे? वट सावित्री व्रतामध्ये काय खाल्ले पाहिजे ते तुम्हाला खाली पाहायला मिळेल, जे खालीलप्रमाणे आहे। 1. काळ्या हरभऱ्याचे सेवन करा। वट सावित्री व्रताच्या वेळी काळे हरभरे सेवन करावे। ते रात्रभर भिजवून ठेवावे। त्यानंतर सकाळी ते हरभरे पाण्यापासून वेगळे करून पूजेच्या ताटात ठेवावे। पूजा संपल्यानंतर ते सेवन करावे। 2. पुरी आणि पुआ खा। वट सावित्री व्रतात काय खावे? यासाठी पुरी आणि पुआचे सेवन चांगले होईल। पुरी वटवृक्षाखाली अर्पण केल्यानंतर स्वतः खावी। 3. खरबूज खा। वट सावित्री व्रतामध्ये खरबुजाचे सेवन करावे, कारण वट सावित्री व्रतामध्ये खरबुजाचे खूप महत्त्व आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे सेवन करू शकता। 4. आंबा जाम। वट सावित्री व्रतासाठी तुम्ही आंबा, साखर किंवा गूळ वापरू शकता। 5. चहा किंवा ग्रीन टी प्या। तुम्ही वट सावित्री व्रतामध्ये चहा किंवा ग्रीन टीचे सेवन करू शकता, किंवा तुम्ही साधा चहा देखील घेऊ शकता। हे लक्षात ठेवा की चहामध्ये जास्त काही घालू नका आणि नंतर ते सेवन करा। 6. भिजवलेले बदाम खा। वट सावित्री व्रतामध्ये तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता। तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी बदाम भिजवून खाऊ शकता। 7. खूप पाणी प्या। वट सावित्री व्रताच्या वेळी आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे, कारण उपवास करताना दिवसभर ऊर्जा नष्ट होते। म्हणून ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी वापरावे लागेल। वट सावित्री व्रतामध्ये काय खाऊ नये? वट सावित्री व्रत दरम्यान तुम्ही काय खावे हे आता तुम्हाला माहिती आहे। आता वट सावित्री व्रत दरम्यान तुम्ही काय खाऊ नये याबद्दल बोलूया। 1. वट सावित्री व्रतामध्ये कांद्याचे सेवन अजिबात करू नये, यामुळे वट सावित्री व्रत मोडते। त्यामुळे कांदा खाऊ नये हे लक्षात ठेवा। 2. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मांस खाण्याची गरज नाही। 3. वट सावित्री व्रतामध्ये मिठाचे सेवन करू नये। 4. वट सावित्री व्रतामध्ये लसणाचे सेवन करू नये। 5. वट सावित्री व्रतामध्ये आंबट फळांचे सेवन करू नये। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।